पठ्ठे बापूराव लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या काळामधले शाहीर, ज्यांचं नाव होतं बाळकृष्ण गंगाधर कुलकर्णी. मॅडम साहेब, पठ्ठे बापूराव हे त्यांचं प्रचलित झालेलं नाव आहे, पण त्यांचं नाव होतं बाळकृष्ण. सवारणी बायको नको मागून देऊ, मी खेड्यातला खेडपटे आहो. माय काम आहे म्हणलं, सात पटला कुठला उपड पेराटी पेरगवाला काम आहे. तर भास्या म्हणे तू तर नाही शिकला, कमीत कमी पोरगी शिकली सवरली नाही तर त्या उद्धार होईल म्हणे. तर बापा का सांगू जी तुम्हाला, बोटावर दिसते लाली आणि काय सांगू नागपूरवाली. राधा म्हटलं ग्लासभर पाणी दे तर माद्रीच्या बोक्यासारखी डोळं काढते अशी. अरे बापरे. आणि त्या बहिणाई जास्त बोलता बी नाही येत, कारण की लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण आहे. आणि उद्या कमी जास्त बोललं तर फाटवा कचकचावून उराव धावते. आणि म्हणून मोठा विचार आहे. 1 महिन्याचा देवाला झाला, माझी पत्नी माझ्यासोबत बोलून नाही राहिली, कोणत्या कामाधंद्यात लागली असं म्हणतो. विचार पडला, आवाज देऊन बघतो. 15 दिवसापासून जर मी माघार नाही घेतली तर बेकार होऊन जाईल. कारण लहानपण देगा देवानं मुंगी साखरचा रवा. एक पाय मागा घेईन तर माझा उद्धार होईल आणि माझी प्रपंचाची गाडी बरोबर लागल. आवाज देऊन बघतो काय करतो आणि काय. राधा 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 होऊ शकते कामाधंद्यात व्यस्त असन, कुठं फिरायला गेली असन किंवा मोबाईल पाहत असन. पुन्हा एकदा आवाज देऊन बघतो काय करताय आणि काय नाही. तर
कहार भारण्या आणि माझे प्रेमाचे नारी आणि राधा 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 ग ए राधा मी आवाज दिला सीधा साधा आणि तू सांगून देते काय राधा आणि ये माझी लाडाची राधा चला बाई काय करावं काही समजत नाही 15 दिवसाचा जमाना झाला माझे पती माझ्यासोबत बरोबर बोलत नव्हते कोणता गुन्हा केले असेल मी थोड्या थोड्या गोष्टीसाठी रागावून बसले आणि जेवण सुद्धा आले नाही काय करू कोण अशी करते अगोदर परमेश्वराची पूजा करते मग तिच्यासोबत 2 शब्द प्रेमाने बोलते सुटला माझ्या पदर बाई मी नवते भानत अग सुटला माझ्या पदर बाई मी नवते भानत या रेणुकेचा वार माझ्या भरले अंगात या रेणुकेचा वार माझ्या भरले अंगात सुटला माझ्या पदर बाई मी नवते भानत सुटला माझ्या पदर बाई मी नवते भानत या रेणुकेचा वार माझ्या भरले अंगात या रेणुकेचा वार माझ्या भरले अंगात पावन हो जो मले रोडगा वाईन तुले अशीच राय घरामध्ये बस भक्तीचं वातावरण दिसून राहिलं आणि बायकोचा ताव थंड दिसून राहिला त्याच कामामध्ये दणका टाकला तर मजा राहील नाही तर मग ताव अजून पेटला तर माय काम भारी झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा आवाज देऊन दिला पाहिजे आणि माझी प्रेमाची राधा आणि राधा 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 ग ए राधा काय म्हणता व चिंटूचे पप्पा शाबास. चिंटूचे पप्पा आणि मग मस्तकावर लावला तो जोरात ठप्पा काय जेव्हा ए राधा ओय मला सांग खाव तू घरामध्ये काय करत होती का एवढ्या घरामध्ये वेळची? काय करत होती बा म्हणजे हा. तुमच्या माणसात जातीले काय वा आमच्या माणसाच्या जातीले काय अच्छा म्हणजे माणसाच्या जातीले काय नाही पुढे बायाच्या जातीले आहे का कावा? काम काम हा, असं म्हणा. आवाज कमी आहे म्हणते दादा रिटर्न ठेव रिटर्न गोवाले ते पण बाबस हो बा? हा मला सांगा हा सकाळी उठली हा सकाळी उठली उठली झाडझूड केली झाडझूड केली सडा शिंपली सडा शिपली आंघोळ गरम पाणी केली गरम पाणी केलं मुलाबाळांना आंघोळ करून दिली मुला बाळांना आंघोळ करून दिली हो व? हा, हा. मी बाईची घरी जात राहून एवढी कामं करते करते माझे धनी धनी माझे कारभारी हा मस्त हसता हो तुम्ही हा, तर बापा म्हणजे लढू का मला सांगा हा. तुम्ही घरी राहून काय करता व? एक नंबर हा मी काय म्हणतो राधा काय तुला माय बाप आहे हो ना मान्य करशील आहे आणि तुझ्या बाप पण जिवंत आहे आणि माय पण जिवंत आहे हो ना बा आहे ना आहे या रामा कोण्याच्या बाजारामधून हा तुझे वडील एखादी वेळा जेव्हा संसारला जात असन बाजार घ्याले असं आणि एखादी वेळा कधी उशिरा येत असन हा. तर तुझी माय तुझ्या बापाला विचारत असन हा. का एवढे वेळ का करत होते हो? बापरे माय बाबाचं नाव नाही घ्यायचं हा हा, म्हणजे खावाले पियाले तर का तुमच्या घरी तुझी माय होय तर तुला गाय सारखी वाटते
No.